Hello students, today we are going to see the next part of the story in the 9th standard, The Necklace. आज आपण द नेकलेस ही इयत्ता 9वीतील इंग्रजी विषयातील कथा ऐकणार आहोत. पेज नंबर इज 25. आपण पाठीमागच्या पार्टमध्ये बघितलेलं आहे की मॅटिल्डा तिच्या पतीकडून 400 फ्रँकची मागणी करते कारण तिला पार्टीला जाण्यासाठी ड्रेसची गरज असते. आता हे ऐकल्यानंतर मात्र तिच्या पतीकडे पैसे नसतात किंवा पैसे कमी असतात, त्यामुळे तिचा पती लॉयझल ही टर्न अ लिटल पेल. तिच्या पतीचा चेहरा थोडासा उतरतो. बिकॉज ही हॅड बीन सेव्हिंग दॅट एक्झॅक्ट अमाऊंट टू बाय अ गन फॉर अ हंटिंग समर इन द कंट्री नियर नांटेर विथ अ फ्यू फ्रेंड्स. तिच्या पतीने एक नियोजन केलेलं असतं की त्याचे काही थोडे मित्र असतात, त्यांच्याबरोबर तो एका जवळच्या प्रदेशात, नांटेरजवळच्या एका प्रदेशामध्ये तो शिकारीला जाणार होतो आणि शिकारीसाठी त्यानं बंदूक घेण्यासाठी काही पैसे सेव्हिंग केलेले असतात. दॅट इज 400 फ्रँक्सच अमाऊंट त्यानं सेव्हिंग केलेली असते आणि त्यामुळे त्याचा चेहरा उतरतो, दुःखी होतो. हावेवर तरी तो म्हणतो, ही सेड व्हेरी वेल, आय कॅन गिव्ह यू 400 फ्रँक्स. तरी तो म्हणतो, ठीक आहे मॅटिल्डा, तू रडतेस ना, तुला दुःख झालं आहे ना, पार्टीला जायचं आहे, यासाठी मी तुला ते 400 फ्रँक देतो, बट ट्राय अँड गेट अ रिअली ब्युटिफुल ड्रेस. पण तो तिला रिक्वेस्ट करतो, पण किमान आता तरी एक खरोखर सुंदर असा एक ड्रेस विकत घे. द डे ऑफ द पार्टी ड्यू नियर. मग तो पार्टीचा दिवस जवळ आला. अँड मॅडम लॉयझल सीम्ड सॅड, रेसलेस, अनेक्झियस दो हर ड्रेस वॉज रेडी. तरीसुद्धा पार्टीचा दिवस जवळ आला आहे, जायची वेळ जवळ येते, तरीसुद्धा ती मॅटिल्डा जी आहे, मॅडम लॉयझल आहे, तीच मॅटिल्डा आहे, ती सॅड दिसत होती, अस्वस्थ, रेसलेस दिसत होती, अनेक्झियस थोडीशी अस्थिर, दॅट इज बेचैन दिसत होती. आणि जरी पतीनं ड्रेसला पैसे दिलं असलं तरी ती दुःखी दिसत होती. मग हे तिच्या पतीला दिसलं. वन इव्हिनिंग हर हजबंड सेड टू हर. मग एके संध्याकाळी पतीनं तिला विचारलं, व्हॉट इज द मॅटर, आता काय झालं? यू हॅव बीन ॲक्टिंग स्ट्रेंज दिस लास्ट 3 days. गेले 3 दिवस तू विचित्र वागतेस. मग मॅटिल्डा रिप्लाइड, आय एम अपसेट, मी दुःखी आहे. दॅट आय हॅव नो ज्वेल्स, माझ्याकडे ज्वेलरी नाही, ड्रेस मिळाला पण आता दागिने नाहीत. नॉट अ सिंगल स्टोन टू विअर, एक छोटासा एखादा कुठलाही व्हॅल्युबल स्टोनसुद्धा, माझ्याकडे कुठलंही मौल्यवान रक्तसुद्धा परिधान करण्यासाठी नाही. आय वुड रादर नॉट गो टू द पार्टी. ती म्हणते त्यापेक्षा पार्टीला न गेलेलं बरं. आता मात्र हिचा पती पुन्हा विचार पडतो, यू कुड वेअर फ्लावर्स. तो सजेशन देतो तिला की तू फुलं घाल ना केसांमध्ये, दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट दिस टाईम ऑफ इयर. आणि आजच्या काळात ही फुलं घालण्याची फॅशनच चालू आहे. बट शी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड. पण तिला मात्र हे त्याचं जे मत होतं ते पटलं नाही. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस. दुसऱ्या दिवशी ती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली. मॅटिल्डा तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली, श्रीमंत मैत्रिणी तिनं शोधून तिच्या घरी गेली. अँड टोल्ड हर ऑफ हर डिस्ट्रेस. आणि हे दुःख, हा जो प्रॉब्लेम आहे ज्वेलरी नसण्याचा, तो मैत्रिणीला तिनं बोलून दाखवला. मग तिच्या मैत्रिणीचं नाव आहे मॅडम फॉरेस्टर. मग ही जी फॉरेस्टर होती ती रिच होती. मॅडम फॉरेस्टर वेंट टू हर मिरर वॉर्डरोब. मग ही मॅडम ज्यावेळेस मॅटिल्डाला भेटली, दॅट इज घरामध्ये, त्या मॅडम फॉरेस्टरच्याच, त्यावेळेस तिनं ऐकून घेतल्यानंतर ती तिच्या कपाटाकडे गेली. टूक आउट अ लार्ज बॉक्स. तिनं कपाटातून एक मोठं बॉक्स, पेटी बाहेर काढली. बॉट इट बॅक. आणि तिनं ती आणली मॅटिल्डाजवळ अँड ओपनड इट. आणि तिने ती उघडली. अँड सेड टू मॅडम लॉयझल, दॅट इज मॅटिल्डा. आणि मॅटिल्डाला ती म्हणाली, चूज माय डिअर. सगळी ज्वेलरी मॅडम फॉरेस्टियरनं तिच्यासमोर ठेवली आणि तुला कोणती हवी ती चूज, तू सिलेक्ट कर यातली. फर्स्ट मॅथिल्डे सॉ सम ब्रेसलेट्स. पहिल्यांदा तिनं काही ब्रेसलेट्स बघितली. देन पर्ल नेकलेस, तिनं मोत्याचा हार बघितला. शी ट्राईड ऑन द ज्वेलरी इन द मिरर. तिनं आरशामध्ये पाहत ज्वेलरी परिधान केली. शी केप्ट आस्किंग, यू हॅव नथिंग एल्स. आणि तिचं मनच भरत नव्हतं. प्रत्येक दागिना परिधान करून ती मैत्रिणीला विचारायची, मॅडम फॉरेस्टरला विचारायची की अजून काय आहे का तुझ्याकडे, दुसरा काय आहे का दागिना? वाय येस. मग ती म्हणली आहेत ना. होय, बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक. पण तुला नेमकं काय आवडतं मला कसं कळणार? सडनली शी डिस्कवर्ड. तेवढ्यात मॅटिल्डाला काहीतरी दिसला दागिना. इन अ ब्लॅक सॅटिन बॉक्स. एका काळ्या रंगाच्या सॅटिन पेटीमध्ये अ सुपर्ब डायमंड नेकलेस वॉज देअर. एक अतिशय सुंदर दागिना, मोत्याचा हार, रत्नहार तिला दिसला. अँड हर हार्ट बिगॅन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. आणि तिचं हृदय जास्त वेगानं धडधडायला लागलं. हर हँड्स ट्रेम्बल्स ॲज शी टूक इट. आणि तो डायमंड नेकलेस तिनं हातामध्ये घेतला तसं तिचे हात ट्रेम्बल, शेक व्हायला लागले, थरथरायला लागले. शी फॅसन्ड इट अराउंड हर नेक. तिनं तो डायमंडचा नेकलेस तिच्या गळ्याभोवती परिधान केला. अँड स्टूड लॉस्ट इन एक्स्टसी ॲज शी लुक्ड ऑन हरसेल्फ.
आणि तिला आरशात पाहत पाहत मॅटिल्डा स्वतः विसरूनच गेली. तिला अतिशय आनंद झाला. आश्चर्यचकित झाली की एवढा जबरदस्त डायमंडचा नेकलेस असू शकतो. देन शी आस्क्ड अनएक्झॅक्टली, आणि थोडंसं तिला शंका होती की ही मैत्रीण देईल का तो, हेजिटेटिंग. त्यामुळं त्या संकोचानं तिला विचारलं, वुड यू लेन मी दिस, जस्ट दिस, हा उसना मला देते डायमंडचा नेकलेस? वाय येस ऑफकोर्स. मग तिची मैत्रीण जी आहे मॅडम फर्स्ट इयर, ती म्हणली वाय नॉट, का नाही, देते की. शी थ्रू हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक, आणि मग मॅटिल्डेनं तिच्या त्या मैत्रिणीला मिठी मारली रप्चरसली, कारण तिला अतिशय आनंद झाला होता. देन फ्लेड विथ हर ट्रेजर, आणि जाताना ती तिच्या घरातून वेगात तिच्या घराच्या दिशेनं बाहेर पडली, कारण तिच्या हातात आता ट्रेजर आला होता. तिला पाहिजे असलेला डायमंड नेकलेस खजिन्यासारखा तिला मिळाला होता. द डे ऑफ द पार्टी अराइव्ड, तो पार्टीचा दिवस उजाडला. मॅडम लॉयझल वॉज अ सक्सेस, आणि त्या पार्टीमध्ये मॅटिल्डानं सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं, कारण अगोदरच ती दिसायला सुंदर होती, त्यात आणि हा डायमंडचा नेकलेससुद्धा फार सुंदर दिसत होता. शी वॉज प्रिटियर दॅन ऑल द अदर वुमेन, ती सगळ्या त्या पार्टीमधील इतर स्त्रियांपेक्षा सुंदर दिसत होती. एलिजंट, ग्रेसियस, स्माइलिंग अँड फुल ऑफ जॉय, तिच्या चेहऱ्यावर अत्यानंद होता. तिचा चेहरा कायम स्मितहास्य करणारा होता. ती अतिशय आकर्षक दिसत होती. शी डान्स्ड वाईल्डली, आणि ती अत्यानंदानं बेभान होऊन नाचली. विथ पॅशन, अतिशय आवडीनं नाचली. फॉरगेटिंग एव्हरीथिंग, सगळं काही विसरून गेली इन द ट्रम्प ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस. आणि त्या दिवशी तिनं परिधान केलेला सुंदर ड्रेस, तो सुंदर डायमंडचा नेकलेस आणि स्वतःचे रूप, सौंदर्य, या अत्यानंदानं ती सगळं काही विसरून गेली. प्रत्येक गोष्ट तिच्या आयुष्यातली, ती दारिद्र्य, गरिबी, तिचं तर मध्यमवर्गीय लाईफस्टाईल सगळं विसरून गेली. फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस, आणि ती या आनंदाच्या, या यशाच्या पांढऱ्या ढगांवर तरंगत राहिली. मॅटिल्डा अँड हर हजबंड लेफ्ट ॲट अबाउट 4 o'clock इन द मॉर्निंग. पहाटे 4 वाजता मॅटिल्डा आणि तिच्या पतीनं ते पार्टीचं ठिकाण सोडलं. वेन दे वर फायनली इन द स्ट्रीट, जेव्हा ते रस्त्यात आले, दे कुडंट फाइंड अ कॅब, त्यांना टॅक्सी सापडली नाही. ते वॉक्ड डाऊन टुवर्ड द सीन, ते जवळ असलेल्या सीनच्या दिशेनं निघून गेले. टिल दे फाउंड वन कॅब ऑर टॅक्सी, जोपर्यंत त्यांना टॅक्सी सापडली नाही तोपर्यंत त्या सीनच्या दिशेने ते पळत गेले. तिथे गेल्यावर त्यांना टॅक्सी सापडली. दे वर ड्रॉप ऑफ ॲट देअर डोअर इन द रू द मार्ट्स ऑर मोटर्स, मग ते त्यांच्या त्या निवासस्थानाकडे आले, रू द मोटर्स ऑर मार्टर्स, आणि त्या ठिकाणी टॅक्सीनं आणून त्यांना सोडलं, म्हणजे ते घरी आले. अँड सॅडली इट वॉज ऑल ओव्हर फॉर हर, आणि तिथं आल्यावर मात्र दुर्दैवानं एक अशी घटना घडली जी तिच्यासाठी फार दुःखद होती, कारण पार्टी संपली होती याचं दुःख तिला झालेलं होतं, आणि या सर्व पार्टीची, त्या आनंदाची त्या ठिकाणी सांगता झाली होती, समारोप झाला होता, म्हणून तिला खूप दुःख झालं होतं. इन फ्रंट ऑफ द मिरर, आणि आरशासमोर शी टूक अ फायनल लुक ॲट हर सेल्फ इन ऑल हर ग्लोरी, आणि अभिमानानं तिनं स्वतःकडं नजर टाकली शेवटची, म्हणजे सगळी पार्टी आता संपली म्हणून. बट सडनली शी अटर्ड अ क्राय, आणि जोरात किंचाळली. काय झालं होतं नेमकं? शी नो लॉंगर हॅड द नेकलेस राऊंड हर नेक, तिच्या गळ्याभोवती तो मैत्रिणीनं दिलेला डायमंडचा नेकलेसच नव्हता, म्हणजेच तो पडला होता. तिच्या पतीने विचारलं, हर हजबंड आस्क्ड, व्हॉट्स द मॅटर, काय झालं गं? शी टर्न टुवर्ड्स हिम, ती त्याच्याकडे वळली, पॅनिक स्ट्रिकन, खूप घाबरलेली होती. आय हॅव बट आय नो लॉंगर हॅव मॅडम फर्स्ट इयर्स नेकलेस, आता माझ्याकडं होता पण आता माझ्याकडं तो माझ्या मैत्रिणीचा हार नाही. ही स्टूड अप डिस्टॉर्ट, तिचा पती गोंधळला, शॉक बसला त्याला, तो अचानक उभा राहिला. व्हॉट, कसं काय झालं? हाऊ, काय झालं नेमकं, कसं झालं? दॅट्स इम्पॉसिबल, हे अशक्य आहे, कारण हा डायमंडचा नेकलेस कितीतरी महागडा असणार आहे, ते देणं या दोघांच्या आर्थिक ऐपतीच्या दृष्टीनं शक्य नव्हतं. दे लुक्ड इन द फोल्ड्स ऑफ हर ड्रेस, इन द फोल्ड्स ऑफ हर क्लोक, इन हर पॉकेट्स, एव्हरीवेअर. त्या दोघांनी तो हार शोधला. त्यांनी मॅटिल्डाच्या ड्रेसमध्ये तो हार शोधला, त्याच्या घड्यांमध्ये शोधला. इन द फोल्ड्स ऑफ हर क्लोक, तिच्या झग्याच्या घड्यांमध्ये सुद्धा शोधला. इन हर पॉकेट्स, तिच्या ड्रेसच्या खिशांमध्ये शोधला. एव्हरीवर, त्यांनी प्रत्येक ठिकाणी शोधला. बट दे कुड नॉट फाइंड इट, पण त्या दोघांनाही हा हार सापडला नाही. मग आता मिस्टर लॉयझलनं मॅटिल्डाला विचारलं, आर यू शुअर यू स्टील हॅड नेकलेस इट
ऑन व्हेन यू लेफ्ट द हॉल ही आस्क्ड. मग त्यानं विचारलं की तुला नक्की खात्री आहे का की ज्यावेळेस तू हॉल सोडलास तोपर्यंत तो नेकलेस तुझ्याबरोबर होता किंवा तुझ्या गळ्याभोवती होता. मग मॅटिल्डानं उत्तर दिलं. मॅटिल्डा रिप्लाइड, येस आय टच्ड इट इन द हॉल ॲट द मिनिस्ट्री. मग पार्टी चालू असताना मंत्रालयाच्या त्या हॉलमध्ये मी त्या नेकलेसला स्पर्शसुद्धा केलेला मला आठवते, असं मॅटिल्डानं त्याला सांगितलं. मग हजबंडनं पुन्हा विचारलं, बट इफ यू हॅड लॉस्ट इट इन द स्ट्रीट वी वूड हॅव हर्ड इट फॉल. इट मस्ट बी इन द कॅब. मग मात्र त्याने एक प्रिडिक्शन केलं की जर तो रस्त्यात गमावला असता तर आपणाला तो पडताना त्याचा आवाज आला असता. इट मस्ट बी इन द कॅब. मग त्यानं एक लॉजिक मांडलं की तो मग नक्की टॅक्सीमध्ये असेल, ज्या टॅक्सीनं ते रुदमॉर्टस या घरापर्यंत त्यांच्या आले होते, त्या भागामध्ये आले होते, त्या टॅक्सीमध्येच तो पडला असावा. मग मॅटिल्डानं पण याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला, येस दॅट इज प्रॉबेबली इट. डिड यू टेक हिज नंबर. मग तिनं हजबंडला विचारलं की होय असं असू शकतं, मग तुम्ही त्याचा नंबर घेतला आहे का. मग मात्र मिस्टर लॉयझेल म्हणजे मॅटिल्डाच्या पतीनं सांगितलं, नो मी काही त्याचा नंबर घेतलेला नाही. दे स्टेअर्ड ॲट इच अदर स्टन्ड. बोथ वे शॉक्ड. दोघंजणंसुद्धा गोंधळून गेले होते. त्या गोंधळाच्या त्या सिच्युएशनमध्ये दोघांनी एकमेकांकडं कटाक्ष टाकला. ॲट लास्ट लॉयझेल पुट हिज क्लोथ्स ऑन अगेन. मग मिस्टर लॉयझेल म्हणजे मॅटिल्डाचा हजबंड त्यानं पुन्हा एकदा त्याचे कपडे पुन्हा परिधान केले. आय एम गोईंग बॅक ही सेड. आणि त्याच वेळेला तो म्हणाला, मी आता परत जातो आहे. ओवर द होल रूट वी वॉक्ड अँड सी इफ आय कॅन फाइंड इट. आणि सगळ्या ज्या रस्त्यानं आपण परत आलो, आपण चाललो, आय विल सी इफ आय कॅन फाइंड इट. त्या रस्त्यानं मी तो पडला आहे का पाहतो. ही लेफ्ट द हाऊस. आणि त्यानंतर त्यानं घर सोडलं तो नेकलेस शोधण्यासाठी. शी रिमेंड इन हर बॉल ड्रेस ऑल नाईट. इथे मॅटिल्डा घरातच होती. ती ज्या कार्यक्रमाला गेली होती मिनिस्ट्रीमध्ये, तिथं जो तिनं बॉल ड्रेस घातला होता, म्हणजे डान्स करताना जो ड्रेस घातला जातो, डान्स ड्रेस किंवा नोच ड्रेस, त्याच ड्रेसवर ती तशीच रात्रभर राहिली. हर माइंड ब्लँक. तिला काहीच सुचत नव्हतं. हर हजबंड रिटर्न ॲट अबाउट 7 o'clock. तिचा पती मिस्टर लॉयझेल हा सकाळी 7च्या दरम्यान घरी आला. ही हॅड फाउंड नथिंग. येताना मात्र त्याच्याकडे नेकलेस नव्हता, त्याला काहीच सापडलेलं नव्हतं. ही वेंट टू द पोलीस, टू द न्यूजपेपर्स टू ऑफर अ रिवॉर्ड. तो पोलिसांच्याकडे गेला, तो वर्तमानपत्रांच्या कार्यालयात गेला आणि त्यानं बक्षीससुद्धा देऊ केलं, जाहीर केलं. ही वेंट टू द कॅब कंपनीज. तो टॅक्सींच्या वेगवेगळ्या मुक्कामाच्या ठिकाणी, स्टॉपच्या ठिकाणी, कंपन्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा गेला. एव्हरीवेअर द टायनिएस्ट ग्लिमर ऑफ होप लेड हिम. जिथं जिथं त्याला आशा वाटली की इथं असेल, इथं असेल, इथं काहीतरी त्याचा नेकलेसचा मागमूस लागेल, तिथं तिथं तो जाऊन आला. कारण त्याच्या मनामध्ये आशा होती. त्या नेकलेस सापडण्याच्या आशेनं त्याला तिथं जायला भाग पाडलं. शी वेटेड ऑल डे. इकडे मॅटिल्डा घरामध्ये दिवसभर वाट पाहत राहिली. इन डिस्पेअर ॲट धिस फ्राइटफुल डिझास्टर. फ्राइटफुल टेरेबल, डिझास्टर हॅवक. मग डिस्पेअर दुःखी. मग दुःखी होऊन हार हरवला. या दुःखामध्ये ती दिवसभर वाट पाहत राहिली आणि फ्राइटफुल डिझास्टर होतं त्या दोघांसाठी. अतिशय भयानक हे एक संकट होतं दोघांच्या आयुष्यामध्ये, कारण तो हार अतिशय महागडा असणार आहे. लॉयझेल रिटर्न इन द इव्हिनिंग. तिचा पती मिस्टर लॉयझेल हा संध्याकाळी घरी आला. हॉलो. तो एकदम पेल दिसत होता. दॅट इज एकदम उद्विग्न अवस्थेत होता. म्हणजे त्याला खूप टेन्शन आलेलं होतं. पेल फिगर. अतिशय त्याच्या शरीरातलं सगळं त्राण गेल्यासारखा तो वाटत होता, दुर्बल वाटत होता. ही हॅड फाउंड नथिंग. त्याला काहीच सापडलेलं नव्हतं. यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड ही सेड. लगेच त्याने एक सजेशन दिलं मॅटिल्डाला की राईट टू युअर फ्रेंड मॅडम फॉरेस्टियर. मॅडम फॉरेस्टियरला हे लिहून कळव, तिला मेसेज दे. टेल हर यू हॅव ब्रोकन द क्लॅस्प. तिला सांग की त्या नेकलेसचा फासा, क्लॅश तुटला आहे. अँड दॅट यू आर हॅविंग इट मेंडेड. आणि तू तो रिपेअर करून घेणार आहेस, तू दुरुस्तीला टाकला आहेस. इट विल गिव्ह अस टाईम टू लुक सम मोर. आणि त्यानं तिला सुचवलं की यामुळे आपल्याला थोडासा जास्त शोधायला वेळ मिळेल.
शी रोट ॲज ही डिक्टेटेड, ॲज ही टोल्ड, इन्फॉर्म्ड. मग तो जसं सांगत गेला तसं ती पत्र लिहित गेली, मॅसेज लिहित गेली तिच्या मैत्रिणीसाठी, मॅडम फॉरेस्टसाठी. ॲट द एंड ऑफ 1 वीक, मग एक आठवडाभर या गोष्टीला झाला. दे हॅड लॉस्ट ऑल होप, त्या आठवड्यात त्यांना काहीही त्या नेकलेसचा मागूस लागलेला नव्हता. सो दे हॅड लॉस्ट ऑल होप, त्यामुळं आता नेकलेस परत सापडण्याची आशा पूर्ण मावळली होती.